मित्रांनो, तर बघा, आपण जो आधुनिक इतिहासाचा स्टडी करायला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे तो आहे 1857चा उठाव. तर बघा, हा उठाव होण्यामागे जे कारणे आहेत हे दोन याच्यामध्ये विभागले जातात. त्याच्यामध्ये एक म्हणजे तत्काळ कारण आणि दुसरं म्हणजे जे दीर्घकालीन आहेत ते. तर बघा, सर्वात प्रथम जे दीर्घकालीन आहेत ते बघा, त्याच्यामध्ये काय आहे. बघा, जे दीर्घकालीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की भारतामध्ये इंग्रज आल्यानंतर त्यांनी लागू केलेल्या ज्या पॉलिसीज आहेत त्याचा जो आहे हा विरोध जो आहे पूर्ण भारतामध्ये चालूच होता. बट तो विरोध जो आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आतापर्यंत झालेला नव्हता. हा विरोध आपल्याला बघायला मिळेल जास्त करून जे आदिवासी प्रकारचे लोक होते त्यांच्यामध्ये झालेला होता. हा त्यांच्या विरोधाची जी मुख्य कारणे होती ती म्हणजे जमीन आणि दुसरं म्हणजे त्यांचा जो निवारा होता तो जो त्या धोरणामुळे हरवला होता. म्हणजेच बघा, त्याच्यामध्ये काय आहे, पहिलं जे आहे एक म्हणजे जमीनदारी पद्धत, दुसरं काय आहे जे इंग्रजांची पॉलिसी होती संस्थान खालसा करण्याची, ती पॉलिसी जी आहे ती सुद्धा बघा. आता कुठलेच संस्थान खालसा करण्यासाठी त्यांनी वापरलेले दोन मुख्य मार्ग कुठले बघा, एक म्हणजे दत्तक वारसा नामंजूर आणि दुसरं म्हणजे काय, तिथं तैनाती फौज लावणे. तर हे दोन्ही कारण त्याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे दत्तक वारसा नामंजूर, तिसरं काय आहे तैनाती फौज. आता तुम्ही म्हणसाल सर हे दत्तक वारसा नामंजूर समजलं, पण तैनाती फौज का. तर बघा, तैनाती फौजेचा जो कन्सेप्ट होता तो कसा होता की तैनाती फौज जी आहे हे समजा कुठल्याही संस्थानिकावरती जी लावलेली आहे ते तैनाती फौज जे आहे या संस्थानिकाची इथं राहणार, त्याच्या इथं राहणार, त्याला त्या सैन्याला जे आहे त्या सैन्याची राहायची व्यवस्था करायची आहे, त्यांची खायची व्यवस्था करायची आहे, तदनंतर त्यांना अस्त्रशस्त्र जे आहेत ते पुरवायचे आहेत आणि तदनंतर काय आहे पगार. तर तो पगार इनडायरेक्टली या फौजीला न देता तो पगार कोणाकडे जायचा, तो पैसा इंग्रजांकडे जायचा आणि इंग्रजांकडून मग तो पैसा जो आहे या फौजीला देण्यात यायचा. त्याच्या मागे उद्देश काय होता बघा, जर डायरेक्ट जर पगार संस्थानिकाने दिला असता किंवा त्या राजाने दिला असता तर काय या सैनिकांना काय वाटलं असतं, पगार आपल्याला पैसा हा देतोय, आपला मालक हा आहे. पण हेच गडबड होऊ नये म्हणून इंग्रजांनी काय केलं, त्या संस्थानिकांकडून पैसा घेऊन मग नंतर जे आहे या फौजेला आपल्याला म्हणता येईल वेतन दिलं. त्यानंतर बघा, त्याच्यामध्ये ज्या जमीनदारी पद्धती होत्या त्या सुद्धा आहेत. म्हणजे रयतवारी असेल, महारवाली असेल, ह्या ज्या पद्धती आहेत ह्या सुद्धा आहेत. जमीनदारी पद्धत ज्या आहेत त्या सुद्धा आहेत. तर बघा, याच्यामध्ये जे आहेत ते खूप सारे कारण आपल्याला बघायला मिळतील. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल शेतकऱ्यांचं होत असलेलं शोषण, तदनंतर इंग्रजांच्या ज्या फॅक्टरीज आहेत, इंग्रजांनी जो कॉटन भारतात उगवून न्यायचे त्यांच्या देशात आणि तिथून आपल्याला म्हणता येईल स्वस्त जे कपडे बनवून आणायचे, त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल आपल्या भारतातील जे उद्योगधंदे आहेत, कापड उद्योगधंदे जे चालायचे, ज्या सूत गिरण्या चालायच्या, त्यांचा धंदा ठप्प पडला, त्यांचा सुद्धा एक अलग राग होता. नंतर आपल्याला बघायला मिळेल की काय होतं की आपल्याकडे लोहार हाताने ठोकू ठोकू कुठल्या प्रकारचे वस्तू बनवायचा,
आता तीच वस्तू इंग्रज तिकडून मशिनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनीतून बनवून आणतायत. ते कमी किमतीमध्ये बनते, कमी किमतीमध्ये विकले जात आहे. आता त्या लोहाराजवळून त्या सुताराजवळून कोणी काही घेणार का? नाही घेणार. तर इनडायरेक्टली काय म्हणता येईल आपल्याला की भारताची जी त्यावेळेची बाजारपेठ होती, त्या बाजारपेठ असेल, संस्थानिक असतील किंवा शेतकरी असतील, या सर्वांवरती जो आहे याचा जो परिणाम जो पडलेला होता, याच परिणामाचा जो आपल्याला म्हणता येईल एक त्याला फक्त जी आपल्याला म्हणता येईल हे जो बारूद आहे त्याला फक्त एक चिमकी हवी होती आणि ती चिमकी मिळाली मंगल पांडे यांच्या 1857च्या उठावाच्या सुरुवातीपासून. तर बघा मंगल पांडे यांचा काय विषय आहे, तर बघा मंगल पांडे जर बघायचं झालं तर मंगल पांडे 34 नेटिव्ह इन्फेंट्रीचे एक सैनिक होते. तर बघा हे जेव्हा सैनिक होते तेव्हा जे आहे त्यावेळेस इंग्रजांच्या सैन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल जुनी इनफिल्ड रायफल चालायची. आता ती जुनी इनफिल्ड रायफल बंद करून त्याच्या जागी आपल्याला बघायला मिळेल जी आहे न्यू इनफिल्ड रायफल आणण्यात आली. आणि त्या न्यू इनफिल्ड रायफल मध्ये जे त्या रायफलचं जे कारतूस होतं, आपल्याला म्हणता येईल जे बारूद गोळा करण्याचं जे शेल असायचं, ते शेल जे आहे ते डुक्कर आणि गाय यांच्या चरबीपासून बनलेलं असायचं. आता जे चरबीपासून बनलेलं आहे, तर बघा मुस्लिम धर्मामध्ये डुक्कर जे आहे आपल्याला म्हणता येईल जे आहे त्याला अपवित्र मानण्यात आलेलं आहे आणि हिंदू धर्मामध्ये गाईला जे आहे माता मानण्यात आलेला आहे. त्यामुळे काय झालं, हे जे दोन्ही सैनिक जे इंग्रजांच्या सैन्यामध्ये होते यांचा जो आहे हा इंग्रजांप्रती आक्रोश वाढत गेला आणि तो जो आहे हा मंगल पांडे यांनी ज्या दिवशी 2 इंग्रज अधिकाऱ्यांना गोळी घालून ठार केलं, त्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल की उठावाची खरी सुरुवात जी आहे ती झाली. मंगल पांडे यांना आपल्याला बघायला मिळेल मंगल पांडे यांना 8 एप्रिलला जे आहे हे फाशी देण्यात आली. मंगल पांडे यांना फाशी झाल्यानंतर काय झालं, तर बघा 9 मे 1857ला मेरठची जी छावणी होती, तर बघा सर्वात प्रथम हे बघा छावणी म्हणजे काय, छावणी म्हणजे जे सैनिक होते ते सैनिक त्या एरियामध्ये राहायचे, त्याच एरियामध्ये ट्रेनिंग करायचे. त्या एरियाला काय म्हणायचं, इनडायरेक्टली तुम्ही जे ट्रेनिंग सेंटर आहेत ते गृहीत धरा, ते ट्रेनिंग सेंटर म्हणजेच त्यावेळेस छावणी. तर त्या छावणीमध्ये काय झालं, 85 सैनिकांनी ते न्यू इनफिल्ड रायफल वापरण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांना कैदात टाकण्यात आलं. त्यामुळे काय झालं, सैनिकांचा आक्रोश हा अधिक वाढू लागला. तदनंतर बघा आपल्याला बघायला मिळेल की 9 एप्रिल 1857ला जे 85 सैनिकांनी विद्रोह केला, त्याच सैनिकांच्या सोबत्यांनी त्यांना कैदेमधून सोडवलं व सर्व सैनिक हे दिल्लीकडे निघाले. दिल्लीकडे निघाल्यानंतर त्यांनी काय केलं, बहादूर शाह जफर दुसरा जो आहे याला राजा घोषित करून जे आहे इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला. तर बघा हा बंड पुकारल्यानंतर आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये बघायला मिळेल की जो बहादूर शाह जफर आहे याचं वय जवळपास 72 वर्ष होतं. आता बघा कुठल्याही जर तुम्हाला उठावाचं नेतृत्व करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की त्याच्यामध्ये नेतृत्व करणारा जो आहे हा यंग असायला हवा, तो जवान असायला हवा, त्यावेळेस ते नेतृत्व जे आहे ते टिकून राहतं. आता बहादूर शाह जफर जो आहे याचं अर्धवय तसंच संपलेलं, हा कसा वसा जिवंत होता आणि याला त्या सैनिकांनी काय केलं, सर्वोच्च पद दिलं. तर बघा तदनंतर काय आहे, 10 मेला त्या सैनिकांनी त्यांच्या सोबत्यांना सोडवलं व दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीकडे रवाना झाल्यानंतर त्यांनी बहादूर शाह जफरला आपला नेता घोषित केलं किंवा आपला शासक घोषित करून दिल्लीमध्ये उठाव केला. तर बघा तदनंतर काय आहे, आता तदनंतर
जे मुख्य मुख्य संस्थान आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, या उठावाची जी पार्श्वभूमी आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. मंगल पांडे यांनी जे 2 अधिकाऱ्यांना गोळी मारून ठार केलं. आता तुम्ही त्याच्यामध्ये मंगल पांडेची पार्श्वभूमी जी आहे ही एवढी एक्झाम मध्ये विचारल्या जात नाही. जर आलं तर ते 1857 उठावाच्या कारणांमध्ये जे तात्काळ कारण विचारल्या जातील एक्झाम मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला मंगल पांडेचं एक्झाम्पल हे येणारच, किंवा तो प्रश्न जो आहे तो येणार. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे काही येणार नाही. तर नंतर बघा, कानपूर, बघा कानपूर संस्थान. तर बघा इथं कानपूरमध्ये काय होतं, तर कानपूरमध्ये आपल्याला बघायला मिळेल अंतिम पेशवा बाजीराव सेकंड यांचे पुत्र नानासाहेब यांनी बंडाचे नेतृत्व केले. आता बघा, बाजीराव सेकंड म्हणजेच आपली जी पेशवेशाही होती, जी मराठी सत्तेतील आपल्याला म्हणता येईल आखरी पेशवा, ते बाजीराव द सेकंड. तर बघा, यांच्यामुळेच आपल्याला बघायला मिळेल की आखरीच्या काळामध्येच मराठ्यांमध्ये जर फूट पडली तर ती कोणामुळे पडली, बाजीराव सेकंड जे आहे यांच्यामुळे जे आहे मराठी सत्तेमध्ये फूट पडली. बंडाचे नेतृत्व केले यांनी आपल्याला बघायला मिळेल कानपूर मधून. हकलले. आता यांनी हकलले म्हणजे काय झालं बघा, त्यांनी इंग्रजांना तिथून पलायन करण्यास भाग पाडले. तदनंतर काय झालं, तर जसं इंग्रजांना जे आहे इंग्रजांच्या सैन्याची संख्या वाढली, किंवा इंग्रज ज्यावेळेस जास्त सैन्य घेऊन आले, त्यावेळेस यांना जे आहे नेपाळमध्ये पळून जावं लागलं नानासाहेबांना. आणि नानासाहेब पळून गेल्यानंतर त्यांचे काय, तर बघा त्यांचे सेनापती काय भाग पाडले, यांना पलायन करण्यास भाग पाडले. व कानपूर जे आहे हे पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेलं. इंग्रजांच्या ताब्यात गेले. आणि काय झालं बघा, यांचे जे नानासाहेब यांचे सेनापती साहेब यांचे सेनापती तात्या टोपे यांनी
दीर्घकाळ लढा दिला. आता जे हे तात्या टोपे आहेत, हे आपल्याला जेव्हा झाशी संस्थान येईल आपल्या समोर, त्यावेळेस जे आहे ते बघायचं आहे. तर बघा काय झालं. तर कानपूर संस्थानामध्ये जो आहे बाजीराव द सेकंड यांचा मुलगा जो आहे, त्यांचे पुत्र नानासाहेब यांनी काय केलं, बंडाचे नेतृत्व केले. यांनी कानपूर मधून इंग्रजांना हकलले. पण ही जी यांची जी आपल्याला म्हणतील यांचा जो हा विजय हा फार काळ टिकला नाही. काही काळानंतर इंग्रजांनी परत हल्ला केला. तदनंतर यांना जे आहे हे पळून नेपाळला जावं लागलं. तर बघा याच्यामध्ये काय लक्षात ठेवा तुम्ही, की यांच्या विरुद्ध जो इंग्रज अधिकारी चालून आला होता, तो कोण होता बघा. नानासाहेब विरुद्ध जे आपल्याला इंग्रज अधिकारी बघायला मिळेल, तो कोण होता. हॉलेन कॅम्पाबेल जो आहे हा इंग्रज अधिकारी जो आहे नानासाहेब यांच्या विरुद्ध जो आहे हा आला होता. तर तदनंतर बघा हे झालं कानपूर संस्थान. तदनंतर जे दुसरे संस्थान आहे आपलं, ते कुठलं आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला जे संस्थान बघायचं आहे ते बघायचं आहे लखनौ संस्थान. आता लखनौ संस्थानामध्ये कशा प्रकारची स्थिती होती ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा हे जे ही सर्व संस्थानं आपण बघत आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल, त्यांनी उठाव केला. त्यांच्या उठावाचे नेतृत्व करायला व्यक्ती सुद्धा होता. पण काय झालं की इंग्रजांनी लावलेली जी तैनाती फौज होती, या तैनाती फौजेच्या धोरणामुळे आपल्याला बघायला मिळेल हे जास्त प्रमाणावरती आपल्याला म्हणता येईल सैन्य गोळा करण्यास अयशस्वी ठरले. तर नंतर बघा आपला जो हे आहे तो आहे लखनौ. बघा लखनौ. तर बघा लखनौ मध्ये काय झालं. तर लखनौ मध्ये आपल्याला बघायला मिळेल की जो अवधचा राजा जो होता, अवधचा राजा आपल्याला म्हणता येईल, अवधचा राजा सोडून द्या तुम्ही, डायरेक्ट करा बेगम हजरत महल हिने बंडाचे नेतृत्व केले व च्या मुलाला नवाब घोषित केले. यांच्या या चकमकीत काय इंग्रज अधिकारी हेनरी
लॉरेन्स याचा मृत्यू झाला. आणि याचा मृत्यू झाल्यानंतर काय झालं बघा, 1800 आपल्याला बघायला मिळेल 1858 ला बेगम हजरत महल हिला जे आहे हिला सुद्धा नेपाळला पलायन करण्यास इंग्रजांनी भाग पाडलं. 1858 ला बेगम हजरत महल हिला इंग्रजांनी पलायन करण्यास भाग पाडले. तर अशा प्रकारे जे आहे हे आपल्याला बघायला मिळेल. जे अवध लखनौ येथील अवध संस्थान होतं हे याचं झालं. तदनंतर पुढचं संस्थान आपल्याला बघायचं आहे झाशी. तर बघा झाशी संस्थानामध्ये काय होतं, तर तर झाशी संस्थान. तर बघा झाशी संस्थानाची जर तुम्हाला एक इन शॉर्ट स्टोरी सांगायची झाली तर जे झाशीची राणी होती राणी लक्ष्मीबाई हिचे यांच्या पतीच्या निधनानंतर आपल्याला बघायला मिळेल यांचा दत्तक पुत्र यास आपल्याला म्हणता येईल कोणी, तर इंग्रज अधिकारी जो होता आपल्याला बघायला मिळेल डलहौसी याने गादीवर बसू न दिल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांनी सुद्धा या उठावात भाग घेतला. झाशी राणी राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीच्या निधनानंतर यांच्या दत्तक तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये जेही आपण जे तिसरं संस्थान आहे आपलं त्याच्यामध्ये बघायला मिळेल बेगम हजरत महल कोणासाठी करते, तिच्या मुलासाठी. राणी लक्ष्मीबाई कोणासाठी करत आहेत, त्यांच्या मुलासाठी. तिथं कशासाठी होतं, तिथं जे आहे आपल्याला बघायला मिळेल कानपूर संस्थानामध्ये नानासाहेब यांचं काय कशासाठी होतं, पगार मिळवण्यासाठी. तर जे भत्ता मिळायचा त्याच्यासाठी होतं. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की हे जे उठाव आहेत हे चालू आहेत हे जे आहे ते स्वतःसाठी चालू आहे. तर बघा यांचा दत्तक पुत्रास डलहौसी याने गादीपासून वंचित ठेवल्याने राणी यांनी बंडाचे नेतृत्व केले बघा. आणि यांच्यासोबत कोण होते, यांच्यासोबत होते तात्या टोपे. तर बघा जेव्हा झाशी या संस्थानाने बंडाची सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल राणी लक्ष्मीबाई आणि
तात्या टोपे यांनी ग्वालियर जिंकले. बघा, राणी लक्ष्मीबाई यांच्या निधनानंतर ग्वालियर आणि झाशी पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात. नंतर बघा, आता याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला, बट तात्या टोपे यांचं काय? तर बघा, तात्या टोपे जे आहेत हे उत्तर भारतातील जंगलांमध्ये पळून गेले. एक दिवस झोपले असता त्यांना पकडण्यात आलं. बघा, त्याच्यामधलाच पॉइंट 1859 ला उत्तर भारतातील जंगलांमध्ये पळून गेलेले तात्या टोपे हे मित्र अवस्थेमध्ये पकडल्या गेले व त्यांना ठार मारण्यात आले. तर बघा, तिच्यावरून आपल्याला काय कळतं बघा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या विरुद्ध कोण होतं बघा. सोबत कोण होतं? तर यांच्या सोबत आपल्याला बघायला मिळेल ल्यूम लोच. आता याच्या नावा पुढे सर लावत असतात, पण मी काही सर लावत नाही. तर बघा, हे झालं झाशी संस्थान. तर बघा, आता ज्याही याच्यामध्ये भरपूर संस्थानांचे जे आहेत त्या आपल्याला लढाया झालेल्या बघायला मिळतील. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक असेल, नागपूर असेल, पुणेचा एरिया असेल, सातारा असेल, या भागांमध्ये सुद्धा उठाव जे आहे हा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बट इंग्रजांनी आपल्याला बघायला मिळेल की जे आहे तो उठाव लगेच जो आहे तो दाबला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला 1857च्या उठावाच्या वेळेस असं कुठल्या प्रकारात आपल्याला बघायला मिळेल, मोठ्या प्रकारचा उठाव जो आहे हा बघायला मिळत नाही. हा उठाव जो आहे संपूर्ण भारतामध्ये चालला. या उठावामुळे आपल्या भारतावरती झालेला परिणाम म्हणजे काय? तर आपल्याला बघायला मिळेल की जी कंपनीची राजवट होती, ईस्ट इंडिया कंपनीची जी राजवट होती ही कमी झाली व तदनंतर आपल्याला बघायला मिळेल की ब्रिटिश पार्लमेंटने आपल्याला म्हणतात डायरेक्टली ब्रिटिश सरकारने भारताकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
तर नंतर आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये भारत मंत्री जो आहे हे एक पद जे आपल्याला म्हणता येईल ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये निर्माण झालं. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या 1857च्या उठावानंतर झाल्या. आणि या उठावामध्ये आपल्याला एक गोष्ट जी आहे ती बघायला मिळाली की या उठावामध्ये जे संस्थानिक लढत होते, जे दिल्ली असेल, अवध असेल, कानपूर असेल आणि तशाच प्रकारे बिहारमध्ये झालेले आपल्याला बंड असतील, हे जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की हे जे कुठलेही संस्थानिक आहेत त्याच्यामध्ये दिल्ली असेल, अवध असेल, कानपूर असेल, हे संस्थानिक जे आहेत हे एकत्रित येऊन लढत नव्हते. त्याच्यामुळे जो हा उठाव आहे हा पूर्णपणे यशस्वी ठरला नाही. हा उठाव जर एका नेत्याच्या याच्याखाली झाला असता तर त्यावेळेसचा उठाव जो आहे हा यशस्वी ठरला असता. हा उठाव हा कशा प्रकारे होत होता, हा उठाव हा अशा प्रकारे होत होता. हा उठाव अशा प्रकारे न होता आपल्याला बघायला मिळेल की जर हा उठाव जर संपूर्ण भारतामध्ये जर एकाच वेळेस उठाव झाला असता तर याचा इम्पॅक्ट एवढा मोठा पडला असता की 1857लाच इंग्रजांना भारत सोडावे लागले असते. आणि त्याच्यामध्ये बघायला मिळेल की जे सर्व संस्थानिक होते त्यांचे जे आहेत हे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या हक्कासाठी जे आहे हे लढत होते. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जी देशभक्तीची जी भावना होती ही होती, बट कुठेतरी थोडीशी जी आहे हे कमी होती. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.